च्या दशकात नेबू साम्राज्याने पुन्हा एकदा पृथ्वीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी नेत्यांवर दबाव आणून आणि स्वतःचा संकर करून घेण्याची जुनी कार्यपद्धती पुन्हा राबवली. गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्सने 1 वर्ष आधी दिलेल्या चेतावणीकडे दुर्लक्ष करून यातूनच 1955 मध्ये कुख्यात MJ12 सोबत करार झाले. नेबुटॉल ग्रे प्राण्यांनी सियाकाहर सरपटणाऱ्या प्रजाती आणि जर्मन नाझींच्या नाक्टवाफन बाय डार्क फ्लीट या नवीन सहाय्यक ताफ्यासोबत मिळून डार्क अलायन्स हा एक भयानक त्रिकोणी गट तयार केला. परंतु झेनाटियन अलायन्स अँड्रोमेडन काउन्सिलमुळे हे षड्यंत्र वेळीच लक्षात आले आणि गॅलेक्टिक अलायन्सच्या गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्स, अँड्रोमेडन काउन्सिल ऑफ 5, आस्टार गॅलेक्टिक कमांड आणि इतर सैन्याने गॅलेक्सी पातळीवरील महाविनाश रोखण्यासाठी या सोल प्रणालीत प्रवेश केला. 1950च्या दशकापासून गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्सने डार्क अलायन्सच्या संकटाविरुद्ध संरक्षणासाठी तंत्रज्ञान सामायिक करून मानवाला गुप्तपणे मदत केली. या सहकार्यातूनच पृथ्वीच्या लष्कराच्या आणि परग्रहावरील सकारात्मक सैन्याच्या युतीतून अर्थ अलायन्स आणि अमेरिकेच्या नौदलाचा सोलर वॉर्डन हा ताफा जन्माला आला. मुक्तीचे वर्ष 2021, काळ्या साम्राज्याचा अंत. फेब्रुवारी 2021, पृथ्वीचा चंद्र लुना, नेबू आणि डार्क फ्लीटच्या तावडीतून मुक्त करण्यात आला. 5 एप्रिल 2021, गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्स आणि स्थानिक मार्टियन अलायन्सद्वारे मंगळावर छाप्यांची सुरुवात. 14 मे 2021, गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्सने नेबूच्या स्टारगेट्सच्या वारंवारता चाव्या डिकोड करून त्या लॉक केल्या आणि नेबूच्या आक्रमक कमांडरना अटक केली. 6 जून 2021, डार्क फ्लीटपासून अंटार्क्टिकाची मुक्ती. 5 जुलै 2021, मंगळावर अंतिम विजय. 14 ते 17 जुलै 2021, गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्स आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमांच्या पृथ्वी प्रतिनिधींमधील बैठकीनंतर ज्युनिपर करारांवर ज्युपिटर अग्रीमेंट स्वाक्षऱ्या, ज्यांनी या युद्धाच्या परिणामस्वरूपाची रूपरेषा ठरवली. 28 ऑगस्ट 2021, सेरेस ग्रहासारख्या शेवटच्या ताब्यातील क्षेत्रांचा पाडाव. 11 ऑक्टोबर 2021, सीडर्स इंटरप्लॅनेटरी कॉन्फेडरेशनचा विशाल ताफा सोल प्रणालीत दाखल झाला. 2021च्या शेवटापर्यंत पृथ्वीवरील भूमिगत लष्करी तळ DUMBS शत्रूपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आले आणि नेबू व सियाकाहर यांना या सूर्यमालेतून हाकलून देण्यात आले. जॉर्जिया गाईडस्टोनचा अंत. 6 जुलै 2022, डीप स्टेटचे प्रतीक, त्यांची लोकसंख्या कमी करण्याची योजना, डिपॉप्युलेशन अजेंडा आणि नवीन जागतिक व्यवस्थेचे दगडात कोरलेले प्रतीक असणारे जॉर्जिया गाईडस्टोन्स 6 जुलै 2022 रोजी रात्री उडवून देण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. थोर हान याने याबद्दल एवढेच म्हटले होते, हे कोणतेही दहशतवादी कृत्य नव्हते. मानवाच्या सामूहिक चेतनेसाठी हा पहिलाच असा डॉमिनो प्रभाव होता ज्याने सहस्रक जुन्या अंधकारमय जुलमी राजवटीच्या अंताची नांदी गाजवली. नवीन पृथ्वी, न्यू टेरा. युद्धांचे ते सर्व काळ आणि मानवाच्या संघर्षांचे टप्पे पार करत आपण आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे टेरा, पृथ्वीचे मानव आता ताठ मानेने उभे राहत आहेत. आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे, जिथे आपण भविष्याच्या क्षितिजावर उगवणारा प्रकाश पाहू शकतो. पृथ्वीची मुक्ती संपूर्ण गॅलेक्सीमधील गुलामगिरीच्या काळाला मागे ढकलत आहे. ही प्रक्रिया आता सुरू झाली असून तिला आता कोणीही रोखू शकत नाही.